निर्माण होतं. मग त्यावेळी एकच जाणवतं, सगळं खोटं आहे. सुशिक्षितपणाचे कपडे घाला, सुसंस्कृतपणाच्या पगड्या घाला किंवा प्रतिष्ठितपणाची समाजातल्या स्थानाची शाल पांघरा, मोठेपणाची झूल अंगावर घ्या, काहीही करा, हे सगळं ढोंग आहे, धूळ फेकणं आहे. शेवटी नर आणि मादी हेच नातं खरं, तेच खरं घरटं आहे. हे भेदून जाण्याची ताकद कुणातच नाही. कलाकार कलेच्या प्रांतात जसा पूर्ण पुरुष वाटतो तसाच तो संसारात पती म्हणून असणार होईल, या अंदाजावर तुम्ही मुली स्वप्न रंगवता. त्या कलाकाराचं गणित एकाच आकड्यापायी अपूर्ण आहे आणि आपणच ते पूर्ण करणार आहोत या भावनेनं तुम्ही त्याच्या संसाराची जबाबदारी घेता. लग्न झालं रे झालं की तुम्ही त्याच्याकडे माणूस म्हणून बघता. अरे, आपला साथीदार प्रथम कलाकार आहे आणि मग गृहस्थ आहे हे तुम्ही विसरता. आणि ते एकदा विसरलात की दुःख सुरू. त्याची अशांतता तशीच राहते. तुम्ही रोखठोक हिशोब मांडता. सर्वस्वाचा त्याग करून आपण धाव घेतली तरी हा अतृप्त, ह्याला आणखीन काय हवं होतं. आणि मग तुम्ही काय करता माहिती आहे? इतर बायकांच्या संसाराची, त्यांच्या नवऱ्याची, मग तुम्ही स्वतःच्या नवऱ्याशी तुलना करता. त्या तुलनेमध्ये अर्थातच साहजिकच सामान्य माणूस लायक नवरा म्हणून श्रेष्ठ ठरतो आणि तुम्ही झटकन निर्णय घेता. अमुक अमुक बाईचा नवरा साधा हेड क्लार्क आहे, पण बायकोला सुखात ठेवली आहे, घरातलं सगळं बघतो. इथंच तुम्ही फसता. प्रेमभंग झालेल्या तमाम मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्या अशाच एका मित्राला त्याच्या प्रेयसीने जे सांगितलंय ते सूत्र हे: संसार हा धीर गंभीर उदात्त रागदारीसारखा असतो. तास तास चालणारा, ठाय बिलंप द्रुत अशा अंगानं फुलणारा, केव्हा केव्हा फार संथ वाटणारा, उदास करणारा, कंटाळा आणणारा. आणि मध्येच तुझ्यासारख्या मित्राची आठवण ही मोठा राग आळवून झाल्यानंतरच्या ठुमरीसारखी असते. 10 मिनिटात संपणारी ठुमरी, पण सगळी मैफल गुंगट ठेवणारी, मरगळ घालवणारी. पण त्याचं काय असतं माहिती आहे? काही काही रागदारीत काही काही स्वर वर्ज्य असतात. त्याला काय करणार? म्हणून तुझ्या आठवणीत सहवासात माझा नवरा बसू शकत नाही आणि एकमेकांच्या संसारात आपणा एकमेकांना स्थान नाही. अरे बाबा, वर्ज्य झालेला सूर वाईट असतो म्हणून वगळायचा नसतो, तर एक राग उभा करायचा असतो. त्यासाठी आपण तो खुशीने विसरायचा असतो. वाद्यातल्या तेवढ्या पट्ट्या उपटून फेकून द्यायच्या नसतात. त्यांना गाता गाता, वाजवता वाजवता फक्त चुकवायचं असतं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्या अपेक्षेप्रमाणे, तुमच्या स्वप्नाप्रमाणे तुम्हाला तुमची व्यक्ती संसारात जर लाभली नसेल, पण संसार सांभाळायचा असेल, तर फक्त हेच सूत्र हे सांभाळत तर तुमची संसाराची मैफल रागदारीप्रमाणे बहरत राहील. प्रेमाची खरी व्याख्या कुणाला समजली? अरे, प्रेम म्हणजे महापूर असतो, महापूर. असं झुळझुळ वाहणारं एखादं पाणी, येताय येत नाही, येताय येत नाही. प्रेम म्हणजे वादळ आहे, प्रेम म्हणजे महापूर आहे. पण समाज आणि प्रेमाची ही संकल्पना यात जे अंतर पडलंय त्याचं कारण माहीत आहे? प्रेमाचा स्वीकार करताना देखील ते जर तुमच्या रूढ चाकोरीतून, मान्यवर नात्यातूनच आलं तर त्याला तुम्ही प्रेम म्हणणार. मग ते गढूळ असलं तरी तुमच्या हिशोबी पवित्र. त्यात झेप नसली, उत्कटता नसली तरी त्याला तुम्ही कवटाळणार. त्यात तेज नसलं तरी तुम्ही दिपून जाणार. अरे, त्या प्रेमात पेटवून टाकण्याची ताकद नसली तरी तुम्ही स्वतःची राख होऊन देणार. का? कारण ते चाकोरीतून येतं. तुमच्या नीती अनितीच्या कल्पनांची बूज सांभाळत येतं. बस, तुमच्यासारख्यांना तेवढंच प्रेम समजतं, समाजालाही तेवढंच प्रेम कळतं. बाकीच्या प्रेमाला मग समाज काय म्हणणार? कुठेही काहीही कमी नसताना माणसं दुःखी दिसतात
ती ह्यामुळे. उत्कट प्रेम करणारी व्यक्ती त्यांना आयुष्यात भेटतच नाही, आणि यदा कदाचित भेटली तर त्या प्रेमाला कधीही प्रतिष्ठा मिळत नाही. आणि तरीही समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला असं एखादं प्रेमाचं स्थान हवंच असतं. काय कारण असेल? एकच, अशा तऱ्हेचं प्रेम, अशी भक्ती जिथं उगम पावते तिथे संकेत नसतात, असते फक्त उत्कटता. तिथं बंधन नसतं, असते फक्त अमर्यादता. त्यातली दाहकता पचवायला पोलादी छाती लागते. त्यातून जे नंदनवन फुलतं ते पाहायला 2 डोळे पुरत नाहीत. अरे, डोळे दाखवू शकणार नाहीत असं पाहणारं निराळं इंद्रिय लागतं. सामान्यांच्या वाटणीला हे प्रेम यायचं नाही. निभावण्याची ताकद असलेल्या माणसांचाच तो प्रांत आहे. आणि प्रेमाच्या प्रांतात जेव्हा तुम्ही अशी उत्कटतेने उडी घ्याल, मागचा पुढचा विचार न करता जेव्हा धाव घ्याल, तेव्हाच तुम्हाला भक्ती म्हणजे काय ते समजेल. कलावंताची बायको होणं हे सतीचं वाण आहे एवढंच? कलावंताची मैत्रीण आणि नुसतं प्रेयसी म्हणून राहणं हे सुद्धा सतीचंच वाण आहे. मैत्री केवळ मैत्री राहत नाही. प्रियकराचा उत्कर्ष होत चालला की मन आवरत नाही, धरबंद राहत नाही. प्रियकराची, त्या कलाकाराची उत्कटतेची भूक साथीच्या व्याधीप्रमाणे आपल्यालाही घेरून टाकते. आणि असे 2 उत्कट जीव एकत्र आले तर उत्कटतेचं शेवटचं टोक गाठायला त्यांना वेळ लागेल का? उत्कटतेमध्ये सुद्धा जोपर्यंत बुद्धी जागृत आहे तोवर उत्कटता हे वरदान आहे. एरवी तो शाप आहे, आणि शाप हा भोगूनच पार करावा लागतो. पराशराला 7.5चा शाप होता. क्षणमात्र का होईना तो चळला. त्यातून महाभारत निर्माण झालं. म्हणून म्हटलं की कलाकाराची प्रेयसी राहणं आणि त्याला मर्यादेमध्ये थांबवणं हेही सतीचं वाण आहे. त्यालाही ताकद हवी. कलाकाराची पत्नी त्यागी हवी एवढंच नव्हे, तर प्रेयसी सुद्धा त्यागी हवी. तसं नसेल तर कलाकाराचा विदूषक व्हायला वेळ लागत नाही. राणी, हे आपलं घर. हो, संपूर्ण घर हेच आपलं देवघर. निराळं देवघर नाही. आपण दोघं इथले पुजारी. आता तू विचारशील, पूजा कशाची करायची? मी सांगेन, गृहस्थ धर्माची. तू विचारणार, पण पूजेला साहित्य? आपली पंचेंद्रिय. मग नैवेद्य कुठला? सोपं आहे. प्रामाणिक कष्ट हा नैवेद्य. मग तुझ्या पुढे प्रश्न येईल, इतकं सगळं केल्यानंतर आरती तर करायला हवी. त्या नजरेने माझ्याकडे तू पाहशील आणि मी सांगेन, या देवघरामध्ये राहणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व माणसांबद्दल प्रेम, जिव्हाळा, भक्ती हीच आरती. प्रसाद ना? हो हो, सांगतो ना. पंचेंद्रिय आणि अवयव प्रामाणिकपणे राबले असतील तर त्याच्या आवाक्यातील प्रत्येक गोष्ट प्रसादच आहे. आणि राणी, या भक्ती मार्गात फक्त एकच कुपथ्य आहे, तेही लक्षात ठेव. जेहेते कालाचे ठाई, मनाला न पटणारी म्हणजे प्रतारणा करायला लावणारी कृती आणि कोणत्याही प्रकारचा अत्याचार, जबरदस्ती हे कुपथ्य. राणी, आपण इथून आता 7 पावलं चालू. आशीर्वाद द्यायला ही आपली नवी वास्तू आहे. पावला पावला गणिक ती तथास्तू म्हणत राहील. तुझ्या दादांची साधना तुझ्या पाठीशी आहे. मरताना दिलेला बाबांचा आशीर्वाद मलाही सावरील. मी आस्तिक आहे की नास्तिक याचा नाही मी कधी शोध घेतला. मी श्रद्धावंत मात्र जरूर आहे. सौंदर्य, संगीत, सुगंध, साहित्य, सहवास या सर्वासाठी मी बेभान होतो
पण माझी जमीन कधी सुटत नाही. येस, मी माणूस आहे, मला अभिमान वाटतो ह्याचा. मला परमेश्वर व्हायचं नाही. नवऱ्याला देव वगैरे मानणाऱ्यांपैकी तू आहेस की नाहीस? परिचय होऊन देखील मी तुला हे विचारलं नाही. तशी नसलीस तर उत्तम, पण असलीस तर इतकंच सांगेन, मला देव मानायचा प्रयत्न केलास ना तर माझ्यावर तो फार मोठा अन्याय होईल. मला माणूस मान, म्हणजे कळत नकळत जे अपराध होतील ते क्षम्य ठरतील. राणी, कुणाचंही मन न दुखवणं हीच मी देवपूजा मानतो. जीवात जीव असेपर्यंत मी तुला सांभाळीन. हो, आता सांभाळीन हा शब्द चुकीचा आहे, त्यात अहंकार डोकावतो. आत्ता इतकंच सांगेन, आपल्या या घरात, संसारात तू काळजीमध्ये असताना मी मजेत आहे असं कधीही घडणार नाही. आणि शेवटचं सांगतो, मला पत्नी हवीच होती. मात्र एक कर, पत्नी झाल्यावर तुझ्यातली प्रेयसी सांभाळ. मला सखी हवी आहे. होशील? स्वतःच्या संसाराबद्दल बोलताना एका भगिनीनं मला सांगितलं ते हे, माझे यजमान वाईट नव्हते, पण दिवसाच्या आणि रात्रीच्या सगळ्या आवश्यक गरजा भागल्यावर जी माणसं स्वतःसकट सगळ्या जगावर खुश असतात त्यांच्यात आणि माझ्या यजमानांच्यात फरक नव्हता. साधा हिशोब, रात्र झोपण्यासाठी, बस एवढंच. गडद अंधारही लोभसवाणा असतो हे त्यांना कधी वाटलं नाही. त्याप्रमाणे ते कधी चांदण्याचंही देणं लागले नाहीत. कोजागिरीचं आणि ह्यांचं नातं फक्त मध्यरात्री दूध पिण्यापुरतं. मी रात्रभर एकटीच गच्चीवर असायची. यांना मध्यरात्री उठवायचं ते दुधासाठी. खूप प्रसन्न वाटतंय किंवा उदास वाटतंय म्हणून आपला जोडीदार जागा राहिला तर ते ह्यांच्या गावीही नसायचं. मनात येईल ती रात्र समागमाची आणि राहिलेल्या गाढ झोपेसाठी इतकी माफक अपेक्षा असल्या बॉर्डरला आपण सखा सप्तपदी भव असं म्हणत पसंत करतो आणि एका न दिसणाऱ्या गदांच्या तुरुंगात कायम अडकतो. सरकारी तुरुंगात कैद्याला नंबरचा बिल्ला मिळतो, इथं नवऱ्याच्या आडनावाचा बिल्ला मिरवावा लागतो. शिक्षा संपली तरी. आणि खरं तर शिक्षा संपतच नाही, तुरुंगवास संपतो. बिल्ला चितेपर्यंत साथ देतो. अशा संसारात घर म्हणजे जन्मठेप आणि विचार आणि मन गहाण ठेवून नवऱ्याला शरीर देणं म्हणजे सक्त मजुरी, सश्रम कारावास. हे संसार अर्ध्यावर टाकून गेले म्हणजे नेमकं काय झालं? माझा सश्रम कारावास संपला, पण बिल्ला राहिला ना. बिल्ल्यातला सौ गेला, आता श्रीमती राहिला. या श्रीमती एकेकाळी जन्मदात्याने सन्मानाने हाकलून दिलेल्या कोठडीमध्ये परत आले आहेत. येस, सो कॉल्ड माहेरी. मला सांग, किती बायकांचे संसार असे नवरे मिळाल्यामुळे उजाड झाले असतील? अर्थात माझ्याकडे उत्तर नव्हतं. आयुष्यात कुणीतरी कुणाला तरी भेटत असतं. कुणाची अपेक्षा सफल होते तर कुणाची उपेक्षा होते. कुणी घाव विसरू शकतात, कुणी असमर्थ ठरतात.